नमस्कार, मी शुभांगी आणि आज आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट कस्टर्ड आईस्क्रीम कसं बनवायचं ते. तर बऱ्याच वेळा काय होतं की आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होतात, तर असं होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला करूया रेसिपीला सुरुवात. तर सर्वप्रथम या ठिकाणी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 कप एवढं दूध घातलेलं आहे. मी हे उकळलेलं दूध घेतलं होतं मी. तर हे दूध छान असं उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये अर्धी वाटी एवढं दूध घ्यायचं आहे. थंड दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये 2 चमचे एवढे आपण कस्टर्ड पावडर घालून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. गरम दूध वापरू नका, नाही तर कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होतात. तर या ठिकाणी दुधाला देखील उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे बनवलेलं कस्टर्ड पावडरचं ते घालून घ्यायचं आहे आणि सतत हलवत व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतात. तर हे 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर. 5 ते 6 मिनिटं शिजवल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी एवढी साखर घालून पुन्हा एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. इतपत घट्ट झाल्यानंतर हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 कप एवढी थंड व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे आणि आपल्याला बीटरच्या साहाय्याने व्हिप करून घ्यायची आहे. तर 5 ते 6 मिनिटं व्हिप करून घ्यायची आणि यामध्ये आता जे कस्टर्ड आहे आपण बनवलेलं थंड करून घेतलेलं ते घालून घ्यायचं. पुन्हा 1-2 मिनिटं हे आपल्याला बीटरच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे. तर बीटरऐवजी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील हे घालून मिश्रण फेटून घेऊ शकता. आता यामध्ये मी येलो फूड कलर घालत आहे. तर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर घालू शकता, नसेल तर स्किप देखील करू शकता. या ठिकाणी 1-2 मिनिटं पुन्हा फेटून घेतलेला आहे, पण कलर वापरल्यामुळे आईस्क्रीमला कलर खूप छान येतो. तर हे व्यवस्थित व्हिप केल्यानंतर एका बाउलमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे काढून घेऊन त्याला फॉईल पेपर किंवा झाकण लावून फ्रीजरमध्ये 2 तासासाठी कमीत कमी ठेवून द्यायचं आहे. आणि पुन्हा 2 तासानंतर या ठिकाणी काढून एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि पुन्हा बीटरच्या साहाय्याने 1-2 मिनिटं व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं. तर ही एक खास टिप्स आहे, अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा. त्यामुळे आईस्क्रीम खूप सॉफ्ट बनते, टेक्स्चर खूप छान येतं, त्याला क्रीमी टेक्स्चर येतं आणि त्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल तयार होत नाहीत. तर यामध्ये आता मी काही टुटी फ्रुटी घालून घेते, ऑप्शनल आहे, हवे असेल तर घालू शकता, नाही तर स्किप देखील करू शकता. पुन्हा एकदा हे टॅप करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण झाकून किंवा फॉईल पेपर लावून हे कमीत कमी 10 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर या ठिकाणी 12 तासानंतर मी तुम्हाला काढून दाखवते. बघू शकता या ठिकाणी आपलं कस्टर्ड आईस्क्रीम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. दिसायला तर अप्रतिम दिसत आहे, पण तितकंच ते टेस्टी देखील झालेलं आहे. याचं टेक्स्चर देखील तुम्ही बघू शकता, खूप क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे याला आणि अजिबात आईस क्रिस्टल तयार झालेले नाहीत. तर अशा पद्धतीने आईस्क्रीम तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम परफेक्ट असं हे कस्टर्ड आईस्क्रीम तयार होतं आणि टेस्टी देखील तितकंच ते लागतं. तर आईस्क्रीम तयार करून बघा आणि कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजेच अशा नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल. धन्यवाद.